त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो। भारत माता, वीर क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांनी या आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणलं असे आदरणीय बापूरावजी शेरमाके आणि या आंदोलनाकरता ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं माझे सर्व सहकारी मित्र, उपस्थित या नगरपालिकेतील सर्व आदिवासी बांधव, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी बांधव, आपण आज एक नव्या क्रांतीची, एक नव्या उमेदीची शोध घेऊन आपण या रेडिओ कार्यालयापर्यंत आलो। आपला काही राजकीय उद्देश नाही, काही मोठी निवडणूक आपल्याला लढायची नाही, या हरामखोर आपल्याला लढू देत नाही। आपला मुद्दा होता की शेतकऱ्यासाठी जे जे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो, आपल्या त्यांच्याकडे अपेक्षा राहते की आपल्यासाठी, शेतकऱ्यासाठी, सर्वसामान्य माणसासाठी किंवा गोरगरीब माणसासाठी त्यांनी झटावं। पण पाहतोय का परिस्थिती थोडी वेगळी झाली आहे। निवडणूक आली काही हरामखोर आपल्या पाया लागते, निवडणूक आली काही पावती देते, मटण चारते, त्यानंतर आपण मोठे ठप्पे मारतो। निवडणूक अटकली, निवडून आले काही हरामखोर 4 वर्ष दिसत नाही। आपण निवडणूक अगोदर दारूची पावती घेतो, मटण घेतो, त्यानंतर मत मारतो, बरोबर आहे ना? ते येणार कसे? मग आपण समस्या सांगायच्या कोणाले? आणि 24 टाइम आम्ही फुरसरी माणसं आहोत, सगळे आमच्या फुरसरी मित्रमंडळी आहे का, अख्ख्या तालुक्यात प्रवास राहायचे, अख्ख्या तालुक्यात लोकांच्या समस्या आम्ही शोधत राहतो। काय कोणाला अडचण आहे सांगा, आम्ही सोडून देऊ। मग त्याची परवा नाही, कोण्या खडीला गेलं तरी चालेल, शेतकऱ्यासाठी असू द्या, सर्वसामान्य माणसासाठी असू द्या। महत्वाचा मुद्दा असा का आम्ही मागे शेतकऱ्यासाठी, शेतकऱ्याची 150 क्विंटल ज्वारी आमच्या एरिया तहसील कार्यालयामध्ये पडली होती। तहसीलदाराकडे आम्ही 2-3 वेळा सांगितलं की शेती 150 क्विंटल ज्वारी पडली आहे, तातडीनं मोजून घ्या, पावसामुळे भिजून जाईल। पण आमचे तहसीलदार ऐकायला तयार नव्हते। एरडे साहेबांना सांगितलं, प्रेमानं सांगितलं, ऐकायला तयार नाही। ज्यावेळेस कामपटावर वाजवली 5 मिनिटात ज्वारी मोजली, 5 मिनिटात। म्हणजे प्रेमानं ऐकते का लातीनं ऐकते? शासनाने काय नाही दिलं, शासनाने 6वा वेतन आहे, 4थाने 5वाने 6वा वेतन आहे त्यांना केला। तहसीलदाराचा पगार 25,000वरून 75,000वर गेला, कलेक्टरचा पगार 40,000वरून 1 लाखावर गेला। तुम्हाला कोणता आयोग आहे बा? कोणता घंट्याचा आयोग आहे? मरण आहे, डायरेक्ट मरण आहे। एकटा भाषावर करावं लागतं, त्याच्या द्यावं लागते। आपण काय शेवट 5 वर्ष पण शेवटल्या दिवशी पावती लंब होतो, ते कुठेतरी दुरुस्त झालं पाहिजे। शेतकरी सुखी नाही, अरे जो पिकवतो तो सुखी नाही, जो कमाल कष्ट करतो तो सुखी नाही, आणि कारखानदार सुखी आहे। ज्या कारखानदाराला एक सांगा, लोखंडाचं जर पाणी केलं तर त्याचं एखादं जर ऍटम बनवतो म्हटलं तर किती माल होऊ शकते बाबा त्याचा? 1 किलो लोखंडाचा किती होईल टाकायची? 900 ग्रॅम होईल, पण 1001 ग्रॅम होणार नाही। आणि शेतकऱ्याला एक बी पेरलं तर 1000 बी तयार होते, एक बियाचं 1000 बी तयार होते, तरी शेतकरी फासावर चढते। आणि त्या आमच्या आणि भांडवलदाराचं पाहन तर मकानावर मकान, गाड्यावर गाड्या, घोड्यावर घोड्या त्याचं चालते। त्याच्या भरोशावर चालते हे सगळं। आपण कमाल कष्ट करतो, आपण जीवतोड मेहनत करतो, पण तरी आपण सुखी समाधानी नाही। तुकोजी महाराजांना सांगितलं, कच्चा माल मातीचा भावे, पक्का होता चौपटीने घावे, मग रामजन कसं सुखी व्हावे असे नाही उचित। पण आपल्याला काय, एखाद्या वेळेस 5 मिनिटासाठी बिरसा मुंडा आठवायचं, त्याच्या गळ्याला हार टाकायचा, आणि बाकीचे दिवस मग बोललो रे बापे कोणाच्या डोक्यात राहत नाही। एकटा बिरसा मुंडा जय म्हटलं मग काही सोय सुचत नाही। हे परिस्थिती आपण स्वतःहून ओढून घेतलेली आहे। शासनानं कबूल केलं होतं एकतरी 8,000 रुपये पैसे आम्ही तातडीनं देऊ म्हणून, अजूनही पैसे आले नाही। 22,000 शेतकऱ्याचे पैसे, एकतरी 8,000 रुपये 22,000 वरून तालुक्याच्या शेतकऱ्याचे अजूनही पैसे भेटले नाही। आमदार डॉक्टर बोंडे सांगितलं होतं मी आणले पैसे, तिकडून मुंबईत त्यांना ऐकलं, इकडे बोर्ड लावले, मी आणले पैसे। त्यानंतर हर्षवर्धन देशमुखांना मध्ये एक आंदोलन घेतलं, ते म्हणे मी आणले पैसे, पण अजून शेतकऱ्याला पैसे भेटले नाही। मग आणले तेव्हा पैसे द्यायला पाहिजे, आमच्या अकाउंटले पैसे टाकणार। किती खोटं बोला रे बाबा, किती खोटं बोला, भरावं लागते ना एक दिवस। हे सर्व इच्छा इथं द्यावं लागते ना। शासनानं मागच्या वर्षी कबूल केलं का आम्ही 2014च्या निवडणुकीच्या अगोदर वीज बिल माफ करू, 50,000 1.5 लाख रुपये शेतकऱ्यावर वीज बिल आहे। कायच्या भरोशावर होतं? पाहतोय का काय गंभीर परिस्थिती? आम्ही ज्या वेळेस साचलो होतो 6 एकरातली मोसंबी पूर्ण खाली आली ना। तहसीलदार गेला, आराम घोडे मत मागायच्या वेळेस
अख्खा शेत त्याच्यावर पुरा लंब झालो